सर्वांना नमस्कार. तुमचं स्वागत आहे माझ्या लॉंग व्हिडिओमध्ये. मी काही याआधी लॉंग व्हिडिओ बनवला नाही. हा माझा पहिलाच लॉंग व्हिडिओ आहे. इकडं मस्त बबड्याला टपात बसवलेलं आणि बबड्याला बाहेर जायचं म्हटलं की अशी काही मस्ती येते. कारण बबड्याची आधी मस्त बबड्याला पैंजण घेणार आहे ना, म्हणूनच बबड्याला आडत आलेला होता. काय सांगू बबड्याचे नखरे. चिमचिम कोण आला. सगळ्यांचं लक्ष तर बबड्याकडेच होतं, माझ्याकडे तर कोणाचंच लक्ष नव्हतं. म्हणून म्हणलं आपण ना व्हिडिओ काढून घ्या. हा माझा दिवाळीचा दिवस कसा वाटतो नक्की सांगा. काय करणार, मुलगी नाही ना, म्हणूनच मुलीची हाऊस पोराशी कंप्लीट करून घेते. तुम्ही काय नोटीस केलं का? काय नाही हो, बबड्याची माझ्या पोनी बघा किती क्यूट दिसत आहे. एकदम छोटीशी क्यूटशी. काय करणार, बबड्याला केस नाहीत तरी पण पोनी बांधली होती. त्यानंतर बबड्याला असं बसवलं होतं म्हणून माझ्याकडे एवढं रागात बघत होता. काय माहिती मला खातो की काय. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही आमच्या घरी आलो होतो तर बबड्याला हा मुलीचा ड्रेस घातलेला किती क्यूट दिसतोय ना. तुम्हालाही आवडलं का नक्की सांगा. बबड्यानं असं काय फोन घेतला नाही, एकदम टक लावून बघतो. असं वाटतं त्याला मम्मा काय करते हे, म्हणून त्याला पण तेच फायदे असतं. म्हणून बबड्याकडे माझं फोन खेचायचं काम करत होती, पण मी काय देत नव्हती. इकडे आम्हाला मार्केटला जायचं होतं ना, त्याचसाठी रेडी झाले. तुम्ही म्हणताल काय बाबा ही बाई रोज रोज बाहेर जाते. तसं काय नाही हो, भाजीपाला संपला होता म्हणूनच बाहेर जाते. नाही तर कारभाराला खूप टाईम आम्हाला कसला टाईम आला आहे आमच्यासाठी. त्यानंतर बबड्या तर अगोदरच माझ्या आजवर रेडी असं बाहेर जायचं म्हणलं की बबड्याला एकदम सिम्पल लुकवर आणलं होतं. कारण आम्ही जवळच जाणार होतो भाजीपाला आणायला मार्केटमध्ये ना, म्हणूनच. चालतो पुढे करो तो सही बता दी. अरे मैं एक ना शूज दिखा रही थी तुमको. त्यानंतर भाज्यांच्या पिशव्या उचलून घाम निघालता पाक. म्हणूनच म्हणलं उसाचा रस प्या, म्हणून कारभारी म्हणलं चला उसाचा रस पिऊ, म्हणूनच थांबलो होतो. त्यानंतर घरी यायला निघालो. जाताना तर उजेडात गेलतो, पण येताना अंधारात घरी रिटर्न आलो. आणि नेवाळीला आलो, तिथून म्हटलं चला. आणि दुसऱ्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे. तर आम्ही तिकडे जायला निघालो होतो आणि बाहेर जायचं म्हणलं की बाबडा एकदम रेडीच असतो. तिकडे जाता जाता मस्त पेटपूजा करायला घेतली. हे नूडल्स आणि सूप मागवलेलं, म्हणजेच आमचा जीव की प्राण ना. तुम्हालाही आवडतं नक्की सांगा. बाहेर जाताना पाऊस तर आलाच बघा, किती पाऊस पडतंय काय माहिती. आज तिकडे जाऊ द्यायचं नाही वाटतं या पावसाला, म्हणूनच एवढं जोरात येतंय. बबड्या तर मस्त आजीनं केलेल्या पट्ट्या घालून हवा करत होता बघा. इथं भावसुद्धा देत नाही आहे. मी बोलत होती बबड्या पट्ट्या कोणी केला तर एकदम ॲटिट्यूडमध्ये. आणि हे आम्हाला गिफ्ट भेटलं होतं सोनाराच्या दुकानातून. त्यानंतर वापस आजीला लुटायची वेळ आली. त्यानंतर मस्त आजीनं आमच्या मस्त बबड्याला असं पॅन्ट बनेल वगैरे घेऊन दिलेल्या. बबड्यानं बनेलमध्ये एकदम क्यूट दिसत होता. त्यानंतर घरी येऊन ना असं काही मस्ती चालू होती बघा. ब्लँकेट घेतोय काढतोय. बबड्यानं आजकाल खूप मस्ती करायला लागलेला आहे. जसं असं मोठा होत आहे तसं रंग दाखवते त्याचे. आणि बबड्याची पोनी एकदम एकच नंबर. तुम्हाला कसं वाटतंय राव सांगा नक्की. त्यानंतर ना मार्केटमधून आणलेला भाजीपाला वगैरे काढून घेतला. भाजी वरतून तर चांगली दिसते, पण आतून अर्धी खराबच वाटत होती. तसं काय माहिती. बघून घेताना कारभाऱ्याने काय घोळ केला वाटतं, नक्कीच तसं वाटते. मस्त कापून घेतला आणि म्हणलं निवडून घेऊ. आणि आज ना दाल पालक करायचं होतं ना, म्हणूनच. त्यानंतर भाजी वगैरे साफ केली. भाजी कमी आणि तसं कचरा जास्त निघाला बघा. भाजी एवढीशी आणि त्याची बुडं त्याचं मूळ एवढं सारं निघालं ना बघा. त्यानंतर एक कुकरमध्ये डाळ शिजायला टाकली होती. टॅमॅटो मिरची वगैरे टाकून घेतलं. पालक पण त्याचमध्ये टाकलेलं. मस्त टॅमॅटो मिरची टाकून पालक आणि डाळ शिजवणार, त्याला मस्त तडका देणार. आहा काय लागतं पालक. तुम्ही कधी ट्राय केलं का नक्की सांगा. मला तर तसं पालक खूप आवडतं, म्हणूनच म्हणलं अगोदर भरभर पालक शिजून घ्यावा. बबड्या झोपलेला आहे तर, कारण बबड्या उठल्यानं कायसुद्धा काम करू देत नाही बाबा. एकदम माझ्या पाठीना एकदम रडतो. असं वाटतं त्याला मम्मानी सारखं घेऊनच बसावं. म्हणूनच म्हणलं बबड्या झोपलेला आहे तर अशी कामं पटापट आवरून घ्यावं. आत्ता वाजलेले असं आपण माझा स्वयंपाक ऑलमोस्ट सगळा बनवायला घेतलेला आहे. नाही तर बबड्या नव्हता ना तेव्हा आधी मी 9 वाजता स्वयंपाक बनायची, कारण कारभारी पण लेट येत होते ना तेव्हा, म्हणूनच. पण आता काय बबड्या आहे ना, म्हणून लवकर कामं आवरून घ्यायची आणि नंतर बसायचं, हेच माझं काम. त्यानंतर मिरच्या टाकून घेतल्या कुकरमध्ये आणि कुकरचं झाकण लावून घेतलं.
कारण आणि आमचा कुकर थोडासा खराब झालेला आहे, असं भीती वाटते की उडतो की काय उडतो की काय, म्हणून मी बघून व्यवस्थित लावून घेत होती. नाही तर बाबा भीती आहे. एक तर आपल्या घरात छोटं बाळ आहे बाबा, आपण असलं तर कसलं तरी हलगर्जी चालली असती, पण बाळ घरात असल्यावर एकदम काळजीच घ्यावं लागते ना. त्यानंतर कचरा बघा एवढा सारा झाला आहे ना, कुठं टाकायचं. त्यानंतर मस्त लसूण आणि फोडणीची तयारी करून घेतलेली, मिरची, तेजपत्ता, लसूण. मला ना लसूण जास्त खूप आवडतं डाळीमध्ये. त्यानंतर लगेच पीठसुद्धा मळून घेतलं, कारण बबड्या झोपल्या तर लोक कामं भराभर करून घ्यावं म्हणलं ना, म्हणूनच. त्यानंतर इकडं मस्त माझं स्वयंपाक रेडी होतात. भात सॉरी चुकून डाळ आलं तोंडात, पालक डाळ, भात. आणि इकडे ना मस्त कसं दिसते पालक नक्की सांगा. मी केलेलं आहे हो, दुसरं कोणी नाही. तुम्हाला बोलली ना मीच करणार आहे, तर तुम्हाला वाटेल एवढं चांगलं बघून कोणी केलं आहे. नाही, मीच केलं आहे. सॉरी, थोडी ओव्हर ॲक्टिंग झाली ना. त्यानंतर मस्त चपात्या केल्या होत्या इकडं. ते काही व्हिडिओ तुमच्यासोबत शूट केला नाही चपाती वगैरे करताना. म्हणलं बबड्या झोपलेला आहे, तो हर्षिक भराभर करून घेतलं होतं ना. त्याच दुसऱ्या दिवशी मस्त नारळ पाणी दिलं. बाय बाय.